अगर मैंने हाँ बोल दिया तो तेरे माथे के कुमकुम घूमूंगा, तेरी बाली से लगा के झूमूंगा। अगर मैंने हाँ बोल दिया तो तेरे माथे के कुमकुम घूमूंगा, तेरी बाली से लगा के झूमूंगा। तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला आणि तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथे कॅपकट ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। तर इथून तुम्ही तुमचा फोटो इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। ते इथं आपण एक फोटो सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे आणि सिम्पली इथून ॲड करूया। फोटो इथून ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला ते एक रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करून सेट नसेल बसला तर इथून सेट करून घ्यायचा आहे। फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं नाही, ते ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल खाली, त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटमॉप व्हिडिओ असेल इथे तुम्हाला सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। बीटमॉप व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉप व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली एक्स्ट्रा फोटोचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करू। ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो बीटमॉप व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल त्याचा स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बायची गोटे चेंज होते, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होते। ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची आपली बीट इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे, म्हणजे फोटो इथून स्प्लिट करायचा, व्हिडिओ आपल्याला स्प्लिट करायचा। तर अशा प्रकारे हा जो फोटो असेल शेवटच्या बीटमार्कमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। हा फोटो इथून स्प्लिट केल्यानंतर हा जो बीटमार्क व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करून डिलीट करून टाका। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा लुटायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपण तुम्हाला 6 PNG देईल, त्यामधले एक PNG असेल हे मेसेजचं, इथं तुम्हाला ॲड करा। ह्याची लेंथ जेवढा आपला हा पहिला फोटो तेवढी ठेवायची आणि पहिल्यांदा थोडं कमी करायचं नाश्ता आहे, ठीक आहे। आणि ह्याला आपल्याला काय करायचं आहे, फेड इनचा जो फेड असेल ॲनिमेशनमधला द्यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, तो इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे। इथून हा फेड इनचा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची खालची लेंथ 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो आपला दुसरा बॉडी जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि हे आपलं इमोजी PNG असेल इथून ॲड करायचं आहे। ह्याची लेंथ दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर सिम्पली हेच PNG पुन्हा ॲड करायचं आहे आपल्याला, म्हणजे स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल। आता इथे आपल्याला काय करायचं, हे जे आपले पुढचे 4 फोटो असतील ना त्या 4 फोटोला आपण 4 PNG इथून दिलेले आहेत। तर सिम्पली हे जो आपलं दुसरं फोटो आहे तिथे त्याल्यानंतर इथून पहिलं PNG इथून ॲड करा अशा प्रकारे आणि ह्या PNGची लेंथ जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची, ठीक आहे, अशा प्रकारे। आणि हेच PNG पुन्हा इथून ॲनिमेशन रिप्लेसवरती क्लिक करू, हेच PNG इथून डबल ॲड करायचं, म्हणजे स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल अशा प्रकारे, ठीक आहे। सेट झाल्यानंतर तुम्हाला खाली एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, इनमध्येच एक इफेक्ट मिळेल फेड इनचा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे, ठीक आहे। आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। आता हेच PNG आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे आणि पुन्हा दुसरा फोटोला ॲड केला, तिसरा फोटो आहे हा, त्या जेवढ्या फोटोची लेंथ असेल तिसरा तेवढीच ह्या PNGची लेंथ ठेवायची आणि रिप्लेसवरती क्लिक करून दुसरा PNG इथून तुम्ही ॲड करू शकता। अशा प्रकारे पुढचे 2 PNG राहिले असतील ते तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे, तुम्ही पण घेतो तुम्ही पण घ्या इथून ॲड करून PNG। इथे तुम्ही बघू शकाल की PNG इथून आपण ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशन ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल रेट्रो फेड इन 2चा, इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याला सिम्पली आपल्या इनमधलाच हा जो आपला आहे ना क्रॉस ओपनचं फेड असेल यातून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सस्पेंडिंग स्कार्ट्स हा जो फेड असेल तो तुम्हाला इथून मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायची, लेंथ असेल खालची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला स्प्लिटचा जो फेड असेल यातून सिलेक्ट करायचा आहे, ह्याची सुद्धा खालची लेंथ संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपला शेवटचा फोटो राहील त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ट्रिपल विपचा जो फेड असेल यातून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे।
इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिले लुटायचे आणि इथं मग इफेक्ट्स ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. इथे तुम्हाला सिम्पली लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स. इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इंटेन्सिटी 25 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 2 नंबरचा फोटो आहे तिथे यायचा आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली स्प्लिट्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं. इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला जेवढा दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर 0 करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून आपल्या सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहील त्याच्या थोडं पुढे यायचं आहे. इथे आपण आलो तशा प्रकारे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. प्रोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली त्याचं नाव तुम्हाला वरती मिळून जाईल. इथून हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून अशा प्रकारे एक्सपोर्ट होऊन जाईल.